आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. श्रीरामपूरमध्ये जेवणाच्या किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांची निगरून हत्या झाल्यानंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सर्वपक्षीय बंदची हाक दिली असून मुख्य आरोपी आणि त्याच्या पाठीराख्यांना अटक झाल्याशिवाय आकाश दुबैया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. संतप्त नागरिकांनी मयताचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आरोपींना तातडीने अटक करावी तसेच या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आकाश दुबैया यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस प्रशासनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत श्रीरामपूर शहर गुन्हेगारीचे कॅपिटल बनत चालले आहे अशा शब्दात कान उघडणी देखील केली. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही यावेळी पालकमंत्र्यांनी दिला. मात्र सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनस्थळी जाणे त्यांनी टाळल्याने त्याचीही चर्चा रंगली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेकडे आणि प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे आता लक्ष लागले आहे. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, श्रीरामपूर. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.